तुम्हाला कधी कधी माझ्यासारखंच होतं का हो? घरात भाजीला किती पण असलं तरी डोकं नाही चालत काय बनवायचं म्हणून. मग तेव्हा अशी 2 डाळीची आमटी बनवायची, एवढी जबरदस्त लागते ना, घरच्यांनी जर एकदा खाल्ली ना तर बोट चाटून पुसूनच खाल्ली पाहिजे, एवढी जबरदस्त लागते. मग त्यासाठी काय करायची, हरभऱ्याची डाळ घ्यायची थोडीशी, मुगाची डाळ घ्यायची थोडीशी, म्हणजे दोन्ही सारख्या डाळी घ्यायच्या आणि त्याला आहे ना पाणी टाकून शिजायला ठेवायचं. नंतर कांदे घ्यायचे असे गॅसवरती भाजून, आणि कांदे भाजले का लगेच एखादं पॅन किंवा तवा ठेवायचा आणि त्याच्यात आहे ना सुकं खोबरं असे कापून त्याला भाजून घ्यायचं, म्हणजे एक प्रकारचं आपल्याला वाटण करायचं. आता नंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोड्याशा, त्याला पण भाजून घ्यायचं. नंतर अद्रक आणि लसूण घ्यायचं बरं का, त्याला पण भाजून घ्यायचं बरं का चांगलं. आणि नंतर त्याच्यातच आहे ना कोथिंबीर टाकायची बरीच, ह्या कोथिंबीरीला पण तेलामध्ये असं भाजून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, मग याच्यात आहे ना जो आपण कांदा भाजला होता ना गॅसवर तो घ्यायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि याला पण आलटी पलटी करून चांगला असा खरपूस होऊस तर भाजून घ्यायचा. आणि नंतर हे सगळं भाजून झालं का याला थंड करून घ्यायचं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक करून घ्यायचं पाणी टाकून बरं का. नंतर लगेच कढाई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं, तेल गरम झालं का इथं मी खोबरं आणि लसूण आहे ना बारीक कुटून घेतलेले ते द्यायचं त्याच्यात टाकून, कढीपत्ता टाकायचं थोडासा आणि त्याच्यानंतर त्याच्यात मसाले टाकायचे. तर मसाले तिथे आहे ना मी स्वादिष्ट मसाले ब्रँड यांचा मसाला घेतलेला आहे, तर यांचा काळा मसाला आणि लाल मसाला, काळा मसाला 2 चम्मच टाकायचं तेलात आणि लाल मसाला 1 चम्मच टाकायचं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण बारीक केलेलं वाटण द्यायचं टाकून, मीठ टाकायचं आणि याला परतून घ्यायचं. तर आता हे तुम्ही मसाले जे पाहिलेत ना ते तुम्हाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर नंबर दिसतोय ना तिथून तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता. आणि मसाला परतीत असताना ना थोडीशी हळद सुद्धा टाकायची बरं का, माझा व्हिडिओ शूटिंग नाही झाला म्हणून मी दाखवू नाही शकले. नंतर मसाला परतून झाला का त्याच्यात आहे ना शिजून घेतलेली डाळ टाकायची आणि मिक्स करून आहे ना चांगलं पाणी टाकून द्यायचं बरं का तुम्हाला पाहिजे तेवढं. आणि आता याला आहे ना 7-8 मिनिटं चांगलं बारीक मीडियम गॅसवरती ना आमटीला उकळून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि वरून अशी कोथिंबीर टाकून द्यायची बरं का. मग काय झाली की आपली आमटी रेडी मस्तपैकी. लगेच भाकर घ्यायची अशी ताटात चुरून द्यायची, आमटी वरून टाकून आणि लिंबू घ्यायचं. मसाल्याच्या आयडीची लिंक बायो मध्ये दिलेली, तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता.